चेक. थँक्यू सो मच मिस्टर योगी पाटील सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया जय भोलेनाथ चषक 2025 या स्पर्धेमध्ये. ग्रीष्मा 11 आमनेपाडा व सर्व क्रिकेट रसिक ग्रामस्थ मंडळ आमनेपाडा आयोजित क्रिकेटची ही भव्य आणि दिव्य स्पर्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. जय भोलेनाथ चषक 2025. माजी सरपंच आदरणीय संतोष काकडे साहेब यांची स्पर्धा तुम्ही पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंग येथून या क्रीडा स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय. ओमसाई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डे 3 ऑफ द टुर्नामेंट, तिसरा दिवस या स्पर्धेचा आपण आज अनुभवतोय. आज 8 संघ ऍक्शन मध्ये असणार आहेत. त्या 8ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सामना सुरू होतोय. जय अंबिका देवरुंगपाडा पंडित घोडेचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये खेळणार आहे गावदेवी बापगाव. दोन बलाढ्य संघांदरम्यान घरच्या मैदानावर ते सातत्याने खेळत असतात आणि त्याच दोन संघांदरम्यान काही सामना तुम्हाला लढत खऱ्या अर्थाने तुम्हाला बघायला मिळेल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करून आजच्या मुख्य लॉटला आपण सुरुवात करतोय. पहिला सामना 40+ फॉर्मॅट मधून तुम्हाला बघायला मिळाला, परंतु आता रेग्युलर फॉर्मॅट कडे पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आपण पाहतो की फार बिझी असते मैदान आणि नेहमीच प्रेक्षक वर्ग प्रचंड प्रमाणात या क्रीडांगणावरती येत असतात. SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरून ही स्पर्धा थेट प्रसारित केली जाते. योगी पाटील व्हॉइस ऑफ PTC अँड ऑल्सो व्हॉइस ऑफ आमने लोणाड ज्यांचा आवाज मागील 3 दिवस तुम्ही ऐकत होतात. आज ऐकता उद्याही ऐकणार. मनोज कारवे सरांनी त्यांना खूप चांगली साथ दिली आणि आज रामकृष्ण काकडे यांनी मला संधी दिली या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल त्यांचे आभार. होळी मॅचच्या दिशेनं सलामीची जोडी मैदानामध्ये विजय आणि त्याच्या सोबतीला निलेश. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं संकेत गोडे बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, गॅप मिळाला आणि बॉल आता वेगाने सरसावतोय गली रिजन मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर येतोय हा चौकार. आहे बापगावचे दोन्ही संघ आज ऍक्शन मध्ये तुम्ही पाहणार आहात. मेहर 11 बापगाव हा संघ देखील आजच्याच लॉट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एक प्रोफेशनल लॉट्स तयार करण्यात आले. बघा 8 संघांचा लॉट ज्या वेळेला असतो त्यावेळेला प्युअर क्रिकेट खेळण्याची संधी प्रत्येकी संघाला मिळते. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला हा देखील बॉल निघून चाललाय हळूहळू चौकाराच्या दिशेने आणि येतोय चौकार. लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठ 2 चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले आणि धावसंख्या 8 या आकड्यावरती तुम्ही पाहतायत. एक आक्रमक सुरुवात सध्याच्या घडीला बॅटर विजय पाटीलच्या बॅट मधून तुम्ही बघतायत. संकेत गोडेला आता इथून संकेत नक्कीच दिले असतील, कॅप्टननं मेसेज दिला असेल की इथून पुढे काय करायचंय, कारण चेंडूमध्ये खराबी नव्हती. फलंदाज विजयचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे त्याने फटके खेळलेत. सोपं नाहीये तुम्ही ज्या वेळेला ऑप्शनच्या बाहेरचे बॉल आणि लेंथ बॉल येतात त्याच्यावरती बाउंड्री खेळणं. हा थोडासा वाईड ऑफरली होता, त्याच्यावरती स्क्वेअर ड्राईव्ह लगावण्यात आली, तेथे चौकार प्राप्त केला. आणि इम्पॉर्टंट म्हणजे पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये फलंदाजांना संधी असते नेहमीच. फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात. वळवल्या बॉल ऑन साइडला पूल केला, खडेकडे बॉलला पाठवल्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार.
टीमला ग्रेट स्टार्ट. अफलातून खेळ साकारतोय. लेन बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स मिळाला. कंट्रोल फटक्यामध्ये खूप चांगलं होतं आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या आहेत. त्या 13 धावा 13 रन्स ऑन बोर्ड. उमेश केने सरांना तुम्ही पाहतायत ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये. दैवत वेलेकर सर त्याचबरोबर त्यांच्या सोबत महेंद्र भवर सरांना तुम्ही पाहतायत. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. नेत्रदीपक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे आणि लागोपाठ बाउंड्री. पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये थोडीशी जागा मिळाली. पाठवल्या बॉल पुन्हा एकदा कव्हर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार. काय फलंदाजी सूर्य मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू सोडून दिला. आपण पाहतोय दिशाहीन बॉल होता. बॅट जरूर चालवली होती याही चेंडूवरती. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 18 धावा. पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी आपला एम आपलं इंटेन्शन स्पष्ट करत असताना तुम्ही पाहतायत स्कोर कार्ड वरती धावा 18 लागलेल्या आहेत. सध्या ऑन स्क्रीन तुम्ही पाहतायत राहुल भोपी यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. आपण पाहतोय जे अंबिका देवरुंग पडायला आणि ते दाखवलं जाते सध्या ऑन स्क्रीन. जे दोस्ती ग्रुपचे अध्यक्ष आहेत आणि हे पहा दोन्ही बॅटर अगदी रिलॅक्स पाहायला मिळतात कारण सुरुवात त्यांना खूप चांगली मिळालेली आहे. विजय खेळतोय 4 चेंडूंमध्ये 13 वर. त्याच्या बॅटमधून 3 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. निलेशच्या बॅटमधून देखील एक चौकार तुम्हाला बघायला मिळाला. गोलंदाजीमध्ये आता आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर केतन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बरोबर आसामना 5 षटकांचा आहे. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे याची नोंद असू द्या. पहिला बॉल डिलिव्हर झाला बरोबर आपण पाहतोय 10 वाजून 34 मिनिटांनी. ओव्हर द विकेट केतन. सेकंड पॉवर प्ले लॉफ केलेला आहे. लॉंग ऑफला फिल्डर येतोय आणि फलंदाज बाद. झेल पकडली आहे. पण पाहतोय लॉंग ऑफला हर्षदच्या वतीनं पकडण्यात आले आणि अखेर पहिला धक्का लागला. पहिला खेळाडू बाद होतोय निलेश स्वरूपामध्ये गावदेवी बापगाव संघाचा. 18-1 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. डे 3 ऑफ द टुर्नामेंट जय भोलेनाथ चषक 2025 ग्रीष्मा 11 आमनेपाडा ग्रामस्थ मंडल आमनेपाडा आयोजित ही भव्य आणि दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आदरणीय माजी सरपंच श्रीमान संतोष काकडे साहेब ज्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला बघायला मिळालं आणि आमचे समस्त आपण ग्रीष्मा 11 आमनेपाडाचे खेळाडू पाहतोय की ज्यांच्या अथक परिश्रम या स्पर्धेला सक्सेस करण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळालेत. आणि तसे अनेक वर्षांपासून आपण सरपंच चषक देखील अनुभवत आलेलो आहोत. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर निघून नॉन साईडला वळवायचं होतं परंतु इथे प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॉल थोडा खाली राहणार होता. लेग बाईचा इशारा येतोय. एक जाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 19 वर बॅक करणं गरजेचं आहे. केतनला तशी सुरुवात देखील मिळाली आहे. विकेट त्यानं मिळवल्या आणि हा चेंडू देखील चांगला लाईनवर होता. थोडंसं आपण पाहिलं तर विकेट देखील तिचं रूप दाखवत असताना बॉल थोडासा खाली बसणार होता. ओव्हर द विकेट ना विजय ऑन स्ट्राइक ज्याला चांगला स्टार्ट मिळाला आणि प्रत्येकी बॉल तो मिडल करतोय हे फार महत्वाचं आहे. ऑन साइडला आपण पाहतोय बॉल वळवला. वाईडिश लॉंगॉनचा फिल्डर बॉल वरती येतोय.
या मैदानाचा आपण विचार केला बाउंड्री डायमेन्शनचा तर काऊ कॉर्नर त्यानंतर तुम्ही स्क्वेअर लेग पाहता या बाउंड्री लाईन भरपूर दूर आहेत उजव्या हाताच्या बॅटर्ससाठी. फुल टॉस बॉल आणि यावेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे बॉल, परंतु षटकार आहे की चौकार तो निर्णय आपल्यापर्यंत येतोय आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईन ओलांडत असताना हा चौकार. पलीकडे हा चौकार या ठिकाणी आलेला आहे. कमजोर बॉल होता आणि त्याचा फायदा उचलला दिनेशनं. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय जाऊन पोहोचले 24 वर. आक्रमक सुरुवात 5 षटकांच्या मॅच मध्ये 60 पर्यंत जायचंय ते कॅप्टननं सांगितलं आणि आता त्यालाच अनुसरून ही फलंदाजी आणि त्या अनुषंगाने बॅटर्स प्रत्येकी बॅटर आक्रमक दिसत आहेत. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न सुरू आहे प्रत्येक फलंदाजाचा. केतनचा हा फुल टॉस होता परंतु इथे बॅटरनं अगोदरच ठरवलं होतं की ऑफसाईडच्या दिशेने मला खेळायचं आहे. खराब क्षेत्ररक्षण बॉल डीप मध्ये गेला मिड विकेटला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. बघा चेंडूवर प्रीमेडिटेटिव्ह स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अगोदरच डिसाईड केलं होतं की मला ऑफसाईडच्या दिशेनेच खेळायचंय कव्हर्सला किंवा एक्स्ट्रा कव्हरला, परंतु कदाचित बॉलच्या मेरिटवर हा फटका आला असता तर इथे संधी होती मोठा फटका खेळण्याची. यावेळेला लॉफ करण्यात आला ऑन साइडला. डाउन द बॉल फिल्डर, नो मिस्टेक फ्रॉम द फिल्डर. व्हेरी गुड टेकन, वेल जज कॅच. झेल त्या ठिकाणी पकडलेले आहे आणि खेळाडू बाद होतोय. हा दुसरा धक्का गावदेवी बापगाव संघाला येथे लागतोय. हॅलो दरम्यान या ठिकाणी आमने पाटीलचे ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी क्रिकेटपटू म्हटलं तर वावगं ठरणार नाही सन्माननीय रमेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण आपण पूर्वी पाहिलं तर जय बुलनाथ संघामध्ये ते सातत्याने खेळत असायचे आणि तुम्हाला जय बुलनाथ क्रीडांगणी सुद्धा पाहायला मिळायची किरलवीच्या विभागामध्ये. वेलकम रमेशजी पाटील, तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हा. 26-2 सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत. नवीन बॅटर मैदानामध्ये तुषार पाटील एंटर झालेला आहे. षटक क्रमांक 3. आता 2 षटकांचा केस संपला. देवेशचा वापर या ठिकाणी करण्यात आला. फर्स्ट बॉलिंग चेंज तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट ना देवेश इनसाइड आउट. चांगला फटका आहे. कव्हर्सला उडवल्या बॉल डीप मध्ये कव्हर पॉइंटला ट्रॅव्हल होतोय. हर्षद त्या ठिकाणी उपस्थित आहे. चांगला झेल देखील त्याने एक पकडला होता आणि चांगली फिल्डिंग तो सध्या करतोय. 2 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. वेळ फलंदाजांकडे इनफ होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही पाहता जाऊन पोहोचते 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड. फार मोठ्या प्रमाणात आमने लोणार परिसरामध्ये देखील आता क्रिकेट सुरू झालेला आहे आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धा तुमच्या भेटीस येत आहेत. हवे त्या बॉल आणि यावेळेला मिस्टेक झाली आहे. सहज सोपा झेल परंतु या ठिकाणी धरणीला दान केला आणि जीवन दान मिळाला तो बॅटर विजय पाटीलला जो अधिक आक्रमक दिसला आणि त्याला जीवन दान देणं हे कदाचित येणारा काळ सांगेल भरपूर महागाती पडू शकतं. एक रेग्युलेशन झेल होता एका क्षेत्ररक्षकासाठी. हा पॉलीवर घेत असताना उडवला बॉल, फक्त दिशा दाखवली. कव्हर पॉइंटला हर्षदकडनं मिस्टेक झाली. पुन्हा एकदा आपण ते पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ यावेळेला पूर्ण लांबीचा बॉल, परफेक्ट यॉर्कर. यावेळेला मात्र प्रत्युत्तर नव्हतं बॅटरकडे. डॉट बॉलची समाप्ती होते. गुड कम बॅक.
बॅट येण्या अगोदर बॉल सरळ कीपर कडे निघून गेला आणि हा निर्धाव 29-2. सध्याची स्थिती तुम्ही पाहताय थोडी नाजूक आहे. बॅक करणं गरजेचं होतं आणि अखेर देवेश या षटकामध्ये बॅक करून देत असताना जयंबिका देवरुंगपाडा संघाला कारण रन्स वेगाने बनतायत. बॅक ऑफ द हँड टाकण्याचा प्रयत्न होता, थोडस कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न, परंतु फुल टॉस झाला. ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला, चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला. स्कोर आता एखादा वेने पुढे जाताना 30 वर गरजेचं होतं. हे असंच एक इकॉनॉमिकल षटक येणं गरजेचं होतं आणि सध्या तरी देवेशच्या वतीनं ते षटक आलेलं आहे. कारण पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये खूप चांगली टोटल होती, त्यानंतर बॅक करणं इम्पॉर्टंट होतं आणि अखेर या ठिकाणी कमबॅक करत असताना अशोक तरे सोनाली पाडाचे एक दिग्गज क्रिकेटर आणि शाखा प्रमुख देखील आहेत. मी त्यांना विनंती करतोय की मंचावरती यावं. फुल टॉस बॉल गॅप मध्ये बॉल काढलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक चुकी झाली गोलंदाजाची आणि त्या चुकीला माफी नाही. विजय पाटील एक क्लासिकल बॅटर आहे आणि ठोकलाय त्यानं हा दर्जेदार चौकार. थँक्यू डीजी. क्लासिकल फटका, फुल टॉस बॉल, जागा बनवली स्वतःला आणि फक्त गॅप शोधला. टायमिंग खूप सुंदर आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. 4 धावांकरिता चौकार. 34 धावा धावफलकावरती लागल्या. 34. यावेळेला चांगला बॉल पुढे टाकला. कुलवट टप्प्याचा होता, ब्लॉक होल मध्ये बॉल होता आणि बॅकली फ्लाय इथे वर करता आलं नाही बॅटरला. 1 धाव आणि 3 षटकांचा खेळ समाप्त. 35 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 35 runs on the board for the loss of 2 wicket after 3 over. वेलकम अनंत केने, आपलं आम्ही स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी देवरुंगपाड्याचे माजी उपसरपंच रोहिदाजी घोडे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करते. अनंत केने यांना मात्र स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्यांच्या संघाला सोनं करता आलं नाहीये. सोन्याचा राग झाला असं म्हणावं लागेल. आदरणीय अशोक तरे, मी आपल्याला विनंती करतोय, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत, सोनाली पाडाचे आणि शाखा प्रमुख आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन बसावं. आपलं जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये आम्ही मनस्वी स्वागत करीत आहोत. पस्तीस धावा स्कोर कार्ड वरती. 35 रन्स. केतन गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. नऊ चेंडू 22 धावा विजयच्या बॅट मधून तुम्हाला पाहायला मिळाल्यात. चांगली नॉक. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेण्याची वेळ फलंदाजांकडे होती आणि एका धावेने एक नाही आता दुसऱ्याही धावेचा प्रयत्न झालाय, परंतु इथे धावबाची संधी देखील निर्माण झाली होती. नकार आला आणि अखेर तुषार पुन्हा माघारी परतला, कारण रिस्की धावच होती ती दुसरी धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 36 धावा 36 रन्स ऑन बोर्ड. केतन सध्या गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. ऑपरेलचा फटका. स्कोर एका धावेने पुन्हा एकदा आपण पाहतोय की पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वरती 37 धावा 37 रन्स. ऑन साइडला पुन्हा एकदा उडवला बॉल. हा पोलीवर घेत असताना मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पंचांचा वन शॉटचा देखील इशारा आलेला आहे. एक्झॅक्टली आता काय घडले, टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे मला वाटतं धावबादसाठी. येस, रनआउट साठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. फलंदाज आउट आहे. धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी धक्का लागतोय खेळाडू बाद आणि एकही धाव नाहीये. येस, एक धाव शॉर्ट होती आणि आपण पाहतोय की धावबाद म्हणजे एकही धाव तिथे मिळणार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना. ओ बॅटची नरेज आतली कडा होती आणि बॉल आपण पाहतो की ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या स्ट्रोक तसा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला नाही. केतन सेकंड ओव्हर मध्ये आला, त्याला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. दुसरं षटक देखील त्यांना हाताळलं होतं. यानंतरचा जो सामना होणार आहे दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. शिवशक्ती लोणाड आणि बालगोपाल सोनालीपाडा असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. ओ शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे जातोय, कीपर कडनं मिस्टेक झाली आहे. ओहो, बाईचा इशारा पंचांचा या ठिकाणी आलेला आहे आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा झाल्यात ते 39 रन्स. स्कोर चांगला आहे, परंतु आपण पाहतो की या मॅच मध्ये या डावामध्ये चढ उतारी आपल्याला खूप चांगले पाहायला मिळालेत. केतन चांगली गोलंदाजी केली. आणखी एक चांगला बॉल, सुपर बॉल इन इट. सरळ कीपर कडे बॉल जाऊन विसावतोय. आणखी एक डॉट, ग्रेट कमबॅक. धावा या ठिकाणी थांबवल्या. 2 षटकांचा स्पेल केतन गोडीनं हाताळला आणि 2 ओव्हर्स मध्ये केतननं धावा खर्च केला. तुम्ही पाहताय 10 आणि 2 इम्पॉर्टंट विकेट त्याला मिळाले. सुपर बॉलिंग आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा या स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन शिवशक्ती लोणाड आणि बालगोपाल सोनालीपाडा आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. बालगोपाल सोनालीपाडा या ठिकाणी दाखल झालेला आहे. शिवशक्ती लोणाड मी आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन या वर्षामध्ये थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. दररोज नवनवीन स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीस येतात आणि त्यापैकीच एक फार मोठी स्पर्धा तुम्ही सध्या अनुभवतात. जय भोलेनाथ चषक आमनेपाडा RD11 किरवली या संघाने या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि मला वाटतं या सीझन मध्ये प्रथमताच RD11 किरवली संघ फायनल खेळणार आहे. परंतु त्यांच्या विरोधात कोण जाणार त्याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळेल. 40+ फॉर्मॅट देखील या स्पर्धेमध्ये जरूर आयोजित करण्यात आलं. 40+ क्रिकेटर्सना देखील संधी देण्यात आलेली आहे. अंतिम षटक, प्रतीक फुल टॉस बॉल, हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक ओहो मिडॉनला पोहोचू शकला नाहीये, मिड ऑफला होता उभा आणि इथे धावबादची संधी, फलंदाज बाद. मिस्टेक झालेत बघा. सुरुवात चांगली झाली होती बापगावची, परंतु त्यानंतर संघ अडचणीमध्ये गेला. वारंवार विकेट्स वरती विकेट आल्या आणि धावा थांबवण्यात आल्या त्या ठिकाणी.
न्यू बॅटर गणेश मैदानामध्ये एंटर झाल्यास अजूनही विजय मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅटमधून चांगले रन सुरुवातीला आले परंतु तोही त्यानंतर स्ट्रगल करायला लागला आणि यावेळेला क्लीन बोल्ड फलंदाज बाद. इट्स अ फेअर बॉल. चौकार असेल आणि या 4 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना केतनकडनं थोडीशी मिस्टेकच झाली. ज्या पद्धतीने बॉल अडवण्याचा त्यानं प्रयत्न केला होता. चौकाराच्या मदतीने धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती आता जाऊन पोहोचलेली आहे. ती 44 धावा 44 रन्स. लागोपाठ आपण पाहतोय की 2 विकेट मिळाले. त्याच्यामध्ये एक धावबादची विकेट होती आणि एक बोल्ड स्वरूपामध्ये प्रतीकने खेळाडू बाद केला. परंतु त्यानंतर चौकार आपण पाहतोय बॅटर सर्वेशच्या बॅट मधून या ठिकाणी आलेला आहे. मात्र एंटरप्राइजेस कडनं सर्व्हिससाठी प्रत्येक सिक्सर आणि चौकाराला 500 रुपयांचं प्राइज दिलं जाणार आहे. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरील कडा बॉल मागे जातोय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत परंतु मिळेल फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती धावा झाल्यात त्या 45 रन्स. बालगोपाल सोनालेपाडा वर्सेस शिवशक्ती लोणाड दोन्ही कॅप्टन आपण जर या ठिकाणी पोहोचला असाल तर कृपया टॉस करण्यासाठी या. ओ हा चेंडू आपण पाहतोय अधिक उंचावरून टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावेनिशी संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 46 रन्स. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस बॉल उडवल्या बॉल मिड विकेटला फिल्डर जज करतोय. झेल पकडली फलंदाज बाद. विकेटचं पतन.
खराब चेंडू होता परंतु यावेळेला विकेट मिळालेली आहे आणि फलंदाज बाद होतोय. धक्का लागला. खरं तर विकेट टेकर हा बॉल नव्हता परंतु याच्यावरती सफलता मिळाली. यज्ञेश नवीन बॅटर आता मैदानामध्ये 8व्या क्रमांकाचा एंटर झालेला आहे. शेवटचा बॉल आहे डावातील परंतु जी सुरुवात झाली होती ते पुढे निरंतरपणे टिकवता आलं नाहीये. सातत्य टिकवता आलं नाहीये आणि तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती धावा या ठिकाणी झालेल्या आहेत त्या 46-46. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अपील याही वेळेला करण्यात आले. यस, फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर देखील मिळाली विकेट. काय गोलंदाजी केली प्रतीकनं अंतिम षटकामध्ये आणि एकूण धावा झाल्या धावफलकावरती 5 षटकांच्या अखेरीस 47 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल. तत्पूर्वी शिवशक्ती लोणाड कॅप्टनला मी विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण यावं. आपला प्रतिस्पर्धी संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे बालगोपाल सोनालेपाडा. यानंतर जर तुम्हाला जो सामना पाहायला मिळेल शिवशक्ती लोणाडच्या विपक्षामध्ये बालगोपाल सोनालेपाडा असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि असोसिएशनच्या नियमानुसार इनिंग्स ब्रेक मध्ये जो कॅप्टन नसेल त्याला 3 रन्सची पॅनल्टी असते. त्याच्यामुळे विनंती करतोय की कॅप्टन लोणाड आपण कृपया टॉस करण्यासाठी या. शिवशक्ती लोणाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही बालगोपाल सोनालेपाडा असा सामना पाहणार आहात. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल आपण को कमिटीची मेंबर सदस्य सन्माननीय बाळरामजी मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. चला शिवशक्ती लोणाड आपण लगेच यायचं नाणेफेकीसाठी. शिवशक्ती लोणाड टीमच्या कॅप्टनला लास्ट ऑफिशियल कॉल आहे. टॉस करण्यासाठी आपण यावं अथवा पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. शिवशक्ती लोणाड कॅप्टन थोडं फास्ट आहे. आदरणीय संजय पाटील तसेच रमेश पाटील मी या दोन्ही पाहुण्यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. पुढील सामना तुम्हाला पाहायला मिळेल बालगोपाल सोनालेपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढत तुम्ही पाहणार आहात शिवशक्ती लोणाड. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. आदरणीय संजय पाटील आणि रमेश पाटील मी आपल्याला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. टॉसची माहिती आपण देतो. एका बाजूला ग्रीष्मा 11 आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता जय भोलेनाथ चषक. ग्रीष्मा 11 आमनेपाडा किंवा जय भोलेनाथ चषक असा कॉल करायचा. कॉलिंग कोण करणार आहे? इट्स ओके. जय भोलेनाथ चषक असं कॉल आहे आणि जय भोलेनाथ चषकच आलेला आहे. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे बालगोपाल सोनालेपाडांना. मी मान्यवरांना विनंती करतोय की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमान व्हावं. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात. नाणेफेकी आपण जिंकलेली आहे. 5 ओव्हरची मॅच. काय निर्णय घेशील? फिल्डिंग करणार.
क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय सांगशील? बॉलिंग लाईन थोडी चांगली आहे, सो कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. या मैदानावर एक चषक तुम्ही जिंकलेला, म्हणजे या मैदानावर खेळण्याचा चांगला तुमच्याकडे अनुभव आहे. या स्पर्धेमध्ये कसं पाहताय आणि या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? स्पर्धा तर खूपच छान आहे आणि प्रत्येक टुर्नामेंट मध्ये आम्ही बेस्ट देण्याचाच प्रयत्न करतो आणि आजच्या गटातून निघण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील. मॅच सुरू होते. मी जास्त वेळ घेणार नाही. या टॉस या ठिकाणी बाल गोपाल सोनाले पाडानं जिंकला आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद समीर. 47 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या वतीनं आणि या पावसाळ्याला प्रत्येक आणि पंडित गोडे हे दोन सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला होतात. विश्वासनं सुरुवात केली. विश्वासनं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्या ठिकाणी खर्च केली. दोन्ही संघ एकाच ग्रामपंचायतीला आपण पाहत आहोत. अडोस पडोस की लढाई आणि विश्वास आपण जर पाहिलं तर सातत्याने चांगली कामगिरी प्रत्येक स्पर्धेमध्ये करतोय. हो चाबुक शॉट, जबरदस्त फटका, चेंडू चला वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. .54 क्रमांक सिक्सर या स्पर्धेतील मात्र लावला गेला. फलंदाज पंडित गोडेच्या बॅटमधून आपण सिक्सर पाहिला. ओ पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं अगदी या स्क्रीनच्या समोर बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. तलवारीला गंज लागलं असं आणि आपण या ठिकाणी देवरुंगपाडा संघाचा विचार केला तर एक्झॅक्टली त्यांच्याकडे सुद्धा मात्र जास्त क्रीडांगण उपस्थित आहे, परंतु नेटमध्ये जास्तीत जास्त ते सराव करतायत आणि काय जबरदस्त पंडित गोडे इथे मात्र बॅटिंग करतोय. 2 मध्ये 2 ठोकले आतापर्यंत आणि इथे मात्र पाहू शकाल अगदी पुलर लेंथ होती. चेंडू मात्र टर्न केला. चेंडूचा वाडी विकेटच्या दिशेने सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. आणि काल पहा मित्रांनो बालगोपाल सोनारपाडा संघाने सुद्धा मात्र जेजुरीची भेट घेऊन ते थेट या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. दोन्ही ट्रॉफी त्यांच्या सोबतीला होत्या. एक रनर अप ट्रॉफी आणि एक विनर्स ट्रॉफी. जरूर ग्रामदेवता आणि त्यांची मात्र जरूर त्यांनी भेट घेतली. त्यांचं दर्शन सर्व खेळाडूंनी मात्र त्या ठिकाणी प्राप्त केलं आणि आज या स्पर्धेमध्ये आपल्याला दुसऱ्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील शिवशक्ती लोणार संघाच्या विरोधात. चांगला ड्राईव्ह परंतु शॉर्ट कव्हरला फिल्डर त्यांना डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु वेस्टर्नवरती निशाणा तिथे मात्र साधू शकले नाहीयेत. आज सुद्धा पाहिलं तर आजचा पूल सुद्धा खूपच छान पाहत आहोत. एकापेक्षा एक सरस संघ आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहणार आहोत. यानंतर मेहर 11 बाबगाव संघाची लढत तुम्ही वीरेन स्पोर्ट भावाले संघाच्या विरोधात पाहणार आहात आणि पहिल्या फेरीतील सामना न्यू एकविरा स्पोर्ट सावध विपक्ष ग्रीष्मा 11 आमनेपाडा. म्हणजे आज आयोजक संघ सुद्धा तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळू शकेल. और पिच चेंडू वार वार ओनली वार करतोय पंडित गोडे गोलंदाजावरती. त्याच्या बॅटमधून आलाय एक्झॅक्टली हा तिसरा षटकार. थँक्यू डीजे. आपण ओव्हर ब्रेक मध्ये आहोत तर काही सन्मान आहेत ते आपण या ठिकाणी सन्मान इथे मात्र आपण संपन्न करूया. सन्माननीय आमनेपाड्याचे ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी क्रिकेटपटू त्यांच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडू घडले गेले आमनेपाडा गावामध्ये. सन्माननीय रमेशजी पाटील साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान संपन्न करीत आहोत. या स्पर्धेचे आयोजक माजी सरपंच सन्माननीय संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय.
त्यानंतर कारेलीचे उद्योजक संजयजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया। मी या संतोषजी काकडे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या संजयजी पाटील यांना या स्पर्धेच्या वतीने आपण सन्मानित करा। ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल आमचा हा मुख्य व्यासपीठ, अनेक संख्येने मात्र मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत। संतोषजी काकडे साहेबांचे सुपुत्र देवेंद्र याला सुद्धा तुम्ही पाहू शकाल आणि चांगली सुरुवात पाहतोय। पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा फलकावरती लागल्या गेल्या विदाउट लॉस। अजून विजयासाठी 26 धावांची आवश्यकता। हो, दुसऱ्या षटकात सुरुवात केली गोलंदाज निलेशने, इथं फटका मिस टायमिंग, मिड विकेटला फिल्डर तैनात होते परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर हा झेल होता। चेंडू त्यांच्या पुढे लँडिंग झाला आणि अखेर 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या। जरूर दर्शी बदलली गेली टीम देवरुखपाडा संघाची आणि खेळ सुद्धा मात्र त्यांचा आपल्याला थोडासा बदलताना पाहायला मिळाला। त्यांचा परफॉर्मन्स मध्ये सुद्धा खूपच आपण बदल पाहिलं आणि तसे बदल होणं काळाची गरज आहे, कारण पहिल्या विजयाच्या ते शोधात आहेत। पहिला प्रेम, पहिला पाऊस आणि पहिला विजय हा फार इम्पॉर्टंट असतो या सीम। परंतु या ठिकाणी निलेशनं चांगल्या लेंथ वरती चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू उजव्या स्टिकच्या थोडंसं बाहेर गेला आणि त्याचमुळे मात्र पंचांनी त्या ठिकाणी दंडित केले गेलं। बॉल टू रन इक्वेशन आता आपण पाहत आहोत। 23 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 23 धावांची गरज। ओ, इथे मात्र शप्पल घेण्याचा प्रयत्न परफेक्टली मिडल एजचे वाकवली गेली। पहिला धक्का लागला टीम देवरुखपाडा संघाला, फलंदाज बाद झालाय प्रतीक। संघाला लागला गेला प्रत्येक बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला 4 धावांचं त्याने आपलं योगदान दिलं आणि आता मात्र न्यू बॅटर देवेश आलाय क्रमांक 3 या आकड्यावरती। चला आपण स्पीड अप करूया, कारण आज आपल्याला 7 सामने अजूनही कव्हर करायचे आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला संघ ठरला ज्यांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला। या स्पर्धेच्या माध्यमातून RD11 केरवली संघानं पुलटा सरळ बॅट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, वॉट कॅच, काय ड्राईव्ह लगावली, सॉफ्ट डिस्मिसल, सेफ हँड बाय निलेश। आणि या स्पर्धेमध्ये मित्रांनो उत्कृष्ट कॅचर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब आपण देणार आहोत आणि त्यामध्ये जरूर निलेशचा मात्र आता विचार करावा लागेल, ज्या अनुषंगाने त्यांनी हा ड्राईव्ह लगावला आणि झेल तिथे मात्र कलेक्ट केलाय। फलंदाज बाद झाला मिस्टर देवेश। पाहू शकाल या ठिकाणी हा रिप्ले मध्ये दृश्य, हो हो असं वाटतं की वारंवार पाहत राहावं आणि एक्झॅक्टली छकड्याचा सुद्धा मात्र निलेशला एक चांगला छंद आहे। बादल बैलाचे ते मालक सुद्धा आहेत, क्या बात आहे। म्हणजे हा परिसर पाहिला तर शेकडे प्रेमी आहेत, मग देवरुख गाव असेल, देवरुखपाडा बाबगाव असेल, कारण आपण यापूर्वी सुद्धा लक्ष्या बैलाची नावाने स्पर्धा पाहिली, त्यामध्ये सोन्या बैलाचे मालक आपण मनोज गुडळा सुद्धा खेळताना पाहिलं आणि आता थेट बादल बैलाचे मालक आपण पाहत आहोत निलेश। आणि काय जबरदस्त त्यांनी मात्र त्या ठिकाणी कॉट प्राप्त केला, जबरदस्त केला, चांगला कमबॅक करतोय, वापसी करतोय टीम जय गौतमी स्पोर्ट बापगाव संघ। जर अशा प्रमाणे तुम्ही विकेट्स वरती विकेट्स प्राप्त केले किंवा निर्धाव चुकीची जर सांगता केली तर मात्र या ठिकाणी तुम्ही या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता आणि तो प्रयत्न करतोय निलेश। न्यू बॅटर इनिट नंबर 4 केतन गोडे आलाय। केतनची खेळी मला एक आठवते, ज्यावेळी देवरुखपाडा संघाने स्पर्धा आयोजित केली होती, या स्पर्धेमध्ये आय थिंक केतन मालिका विराटची ट्रॉफी त्यांनी पटकावलेली होती, परंतु त्या गोष्टीला मात्र भरपूर वर्ष आता मात्र आपण पाहत आहोत झालेले आहेत। परंतु इथे मात्र डिलाइट कट चेंडूला येऊ दिलं, शेवटच्या चेंडूला मात्र बॅट तोंड उघडलं, दिशा फक्त दाखवली आणि सरळ चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला 4 धावांसाठी।
स्थिती पाहिली तर कुठेतरी आपल्याला देवरुखपाडा संघाची आपण चांगली पाहत आहोत. तिथून सुद्धा तुम्ही सिंगल डबल वरती जर भर टाकला तरी सुद्धा त्या आव्हानापर्यंत पोहोचू शकता. परंतु या ठिकाणी गोलंदाजांना चमत्कार करावा लागेल. चमत्कार झाला तर आय थिंक तुमच्या खेळाला जरूर सर्वांचा नमस्कार असेल या स्पर्धेच्या वतीनं. हो इथे मात्र पहा, कारण केतेला परिस्थिती माहिती आहे. इथे मात्र हवाई मार्गाने नव्हे तर आपण रिक्षाने प्रवास जरी इथे केला तरी सुद्धा आपण या ठिकाणी या धाबांचा पाठलाग करू शकतो. आणि त्याच अनुषंगाने त्याने ज्या छोट्या बाटलीचा वापर केला, सिंगल तरी त्याने ड्राईव्ह केला आणि अखेर एक धाव तिथे मात्र त्याने कंप्लीट केली गेली. 19 मध्ये अजूनही 18 धाबांच्या उचित एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 2 विकेट्स जरूर इथे मात्र गमावले, परंतु अजूनही पंडित गोडे स्ट्रायकिंग एंडला आहे, खेळपट्टीवरती आहे, नाबाद आहे. 19 धाबा त्याच्या बॅट मधून पाहिला आणि त्यामध्ये काही अजून धाबा ऍड होतील का? फटका हवेत केलाय, लॉंग अप आहे, डीप मध्ये पकडला जाईल आणि ही तिसरी सफलता प्राप्त केली गोलंदाज निलेशनं. पंडित गोडे इथे मात्र बाद झाला. 19 धावांचं जरूर आपल्या संघाला मात्र त्याने योगदान दिलं, परंतु त्याचा आता सुपुत्र आलाय मैदानाच्या आतमध्ये. आय थिंक वैभव आहे या संघामध्ये, त्यांचे सुपुत्र सुद्धा खेळतायत पंडित गोडे यांचे हर्षद. परंतु आपण जर पाहिले तर आता मात्र या ठिकाणी वैभवला मात्र या ठिकाणी संधी दिली गेली 5व्या क्रमांकावरती. आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला देवरुखपाडा संघ पाहायला मिळतोय. 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या. सौरभ काकडे एक जबाबदारी दिली होती काकडे साहेबांनी, परंतु थोडीशी मिस्टेक घडली त्याच्याकडून. अठरा चेंडू शिल्लक आणि 18 धावांची अजून आवश्यकता. 3 षटकांचा खेळ येणं बाकी. न्यू बॉलवर तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय मिस्टर सर्वेश. आणि तर मात्र सर्वेशला पूर्णपणे या सामन्याचा सर्वे काढावा लागेल की एक्झॅक्टली कशा रीतीने आपल्याला खेळ करायचा आहे, कुठल्या लेंथवरती कुठल्या लाईनवरती आपल्याला गोलंदाजी करायची आहे आणि कुठल्या फलंदाजाच्या विरोधात कुठल्या प्रमाणात झालं आपल्याला विणावं लागेल, या सर्व गोष्टीकडे त्याला मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल. हो पहिल्या चेंडू शॉट आपला लेंथ होती आणि पावसाकडे पंच करण्याचा प्रयत्न तिथे मात्र फलंदाजाच्या वतीने पाहायला आपल्याला, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाही. तुम्ही जर अशा प्रमाणे डॉट चेंडू हाताळले तर आय थिंक तुम्ही फलंदाजावरती प्रेशर टाकू शकता, दडपण वाढवू शकता. आणि अखेर तो प्रयत्न पहिल्या चेंडूवरती पाहिला आपण आणि पंचांकडून 1/4 ओव्हरचा इशारा गोलंदाजाला इथे मात्र दिलं गेलं. म्हणजे पहिला बाउन्स इथे मात्र सर्वेशने हाताला आपल्या स्पेलमध्ये. तुम्ही जर दुसऱ्यांदा जर प्रयत्न केला आहात तर जरूर पंच तुम्हाला दंडित करू शकतात. हो सुंदर फटका, फक्त दिशा दाखवली. आज केतन गोडी शक्तीचा नाही तर युक्तीचा जास्त वापर कर, कारण त्या दिशेने दुसरा हा चौकात लगावला आणि चेंडू चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पूर्णपणे एक स्ट्रॉंग स्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या टीम देवरुखपाडा संघाची चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे. हो पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. आता शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला मात्र त्या ठिकाणी फिल्डर तैनात आहेत. चांगला क्षेत्रक्षण पाहिलं आपण, तुषारची हुशार कामगिरी आपण पाहिली आणि अखेर सिंगल धाव तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. जबरदस्त स्कोरिंगची भूमिका आपण पाहतो. या ठिकाणी आमच्या सोबतीला आम्हाला साथ देत आहेत मिस्टर यासीम सिंधू. पहिल्या दिवसापासून अगदी स्कोअर कार्डवरती आपली बोटांची जादू पूर्णपणे ते दर्शवतात आणि प्रत्येक चेंडू नंतर आम्हाला चांगले अपडेट्स ते मात्र त्या ठिकाणी देत आहेत. हो या ठिकाणी पाहू शकाल अगदी लूजचा स्ट्रोक पाहिला आपण, कुठल्या प्रमाणे चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज पोचला नाही वैभव आणि अखेर पहिल्या चेंडूवरती त्याला बीट केलं फलंदाज खेळत असताना. केतन आतापर्यंत चांगला खेळ सादर केलाय. 5 चेंडू जरूर त्यांनी फेस केले, 2 चौकार 2 सिंगल. त्याच्या बॅटमधून आपण पाहिले इथे मात्र पुन्हा स्विंग इन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस.
जबरदस्त खेळ आपण पाहतो की दोन्ही संघाच्या वतीने चांगला प्रयत्न सध्या सुरू आहे, चांगला संघर्ष सुरू आहे. कारण गोलंदाज सुद्धा मात्र चांगला प्रयत्न करतात. अजूनही आपण जर बापगावची जर खेळाडूची आपण बॉडी लँग्वेज जर पाहिली तर त्यापर्यंत थोडीशी पॉझिटिव्ह आहे. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की या खेळपट्टीवरती कधी काय घडू शकेल. आपण जर इथे चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली, विकेट्स प्राप्त केल्या, डॉट टाकले तर मात्र आपण या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. आणि या ठिकाणी पाहू शकतो बॅटची कडा यस आणि विकेट किपर विजय पाटील कोणत्या प्रमाणात चूक केली नाहीये. अजून एक विकेटचा पतन फलंदाज बाद झाला मिस्टर वैभव. तीन षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 34-4 अशी आपण परिस्थिती पाहत आहोत. आणि एकेर 12 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही इथून मात्र काही घडू शकतो. कारण आपण या मैदानामध्ये पाहिलेले आहेत की 6 चेंडूमध्ये सुद्धा 6 धावा डिफेंड झालेल्या आहेत, 24 चेंडूमध्ये 24 धावा डिफेंड झालेल्या आहेत. आणि आता मात्र 12 मध्ये 13 धावांचं संरक्षण इथे मात्र करायचं आहे टीम आईगाव उदवी स्पोर्ट बापगाव संघाला. आणि प्रशांत कसे विसरणार, 32 मध्ये सुद्धा 32 धावा डिपेंड झाल्या होत्या. आज काल पूर्णपणे प्रशांतच्या चेहऱ्यावरती निराशा होते, परंतु आज त्याचा चेहरा पहा अगदी मोगऱ्याच्या फुलासारखा मात्र फुललाय. कारण त्याची कामगिरी या स्पर्धेमध्ये चांगली झाली. त्याने थेट झडप घेतली अंतिम सामन्यामध्ये. परंतु आता दुसऱ्या स्पेलला आता सुरुवात करते गोलंदाज अविश्वास. पहिल्या चेंडू अगदी खोलवर टाकायचा होता ऑन साईडला नव्हे तर आता चेंडू चालला लॉंग ऑफला. फिल्डर तिथे मात्र या ठिकाणी एक्झॅक्टली स्थिर आहेत. आज केतन समजदारी इनिंग तिथे मात्र पेश करतोय. कारण वारंवार आपण जर केतनचा खेळ पाहिला तर नेहमीच मोठे फटकेसाठी तो प्रयत्न करत असतो. परंतु या ठिकाणी मॅचची सिच्युएशन काय आहे त्या अनुषंगाने तो सध्या खेळ साकारतोय. आणि त्याच्या सोबतीला आता मात्र न्यू बॅटरला मिस्टर संकेत गोडे. संकेत पाहूया आपल्या संघाला कुठल्या प्रमाणात तो संकेत देईल आणि कशा रीतीने मात्र तो खेळ इथे सादर करेल. वेगवान चेंडू होता परंतु या ठिकाणी लाईन मिस केली. डाव्या स्टिकच्या चेंडू पत्र पलीकडे चाललाय व्हाईटच्या स्वरूपात. 36 धावा धा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी 11 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची गरज. बॉल टू रन इक्वेशन लो स्कोरिंग सामना जरूर आपण पाहत आहोत. परंतु या ठिकाणी कुठेतरी पण बापगाव संघ सुद्धा मात्र या ठिकाणी इथे मात्र चांगले प्रयत्न चालू आहेत. कारण त्याला माहिती आहे की अजून मात्र खूप धावा आहेत आपल्याकडे वाचवण्यासाठी. हो बॅकअप द डिलिव्हरी शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहत आहोत. जबरदस्त पहा प्रत्येक खेळाडू आता मात्र गोलंदाजाचे मात्र त्या ठिकाणी प्रोत्साहन वाढवत आहेत. आणि या गोष्टी घडणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी एखाद्या स्पर्धेमध्ये आपण खेळतो या एखाद्या संघाच्या विरोधात ज्यावेळी आपला संघ कधी कधी या संकटामध्ये येत असतो त्यावेळी या संकटाच्या बाहेर पडण्यासाठी आपले जे सहकारी असतात त्यांना मात्र जरूर तुम्ही त्यांचा प्रोत्साहन वाढवा. जरूर त्यांच्याकडून मात्र एक चांगला खेळ चांगला कमबॅक होणारा स्पेल कधी कधी आपण त्यांच्याकडून पाहत असतो. आणि या गोष्टी घडत आहेत सध्या मैदानामध्ये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू चालला अगदी कव्हर पॉईंटच्या दिशेने स्वतः संगणक निलेश तिथे मात्र सज्ज आहेत. चांगला क्षेत्रक्षण आणि निलेशचं मी कौतुक करेन कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली 21 धावा जोडल्या होत्या अंबिका देऊरपाडा संघानं. परंतु निलेशने कमबॅक केलं. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून मात्र पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा सर्वेशने चांगला स्पेल आता 5 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर विश्वास आता मात्र चांगल्या लेंथवरती कामगिरी करतोय. अजून विजयासाठी 10 धावांची गरज. 27 धावा धा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो फटका आमेद केला. निलेश चेंडूच्या खाली पोहोचतोय. झेल पकडलाय का सामना पकडलाय. येणारा क्षण जरूर इथे मात्र सांगून जाईल टीम देऊरपाडा संघाला. परंतु धक्का लागला. टीम 5वा मिस्टर केतन गोडे बॅक टू द डगआउट.
जग्याबाई आणि गुड्डाबाई यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. एंट्री लेट आहे परंतु थेट आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. न्यू वॉटर मंथन 7व्या क्रमांकावरती आलेला आहे. मॅच ऑन आहे. काय सुरेख कामगिरी आपण पाहत आहोत. दुसऱ्या स्पेलमध्ये विश्वासला आपण पाहिलं आणि काय सुरेख लेथवरती तो सध्या कामगिरी करतोय. 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहा एकाएकी मात्र या ठिकाणी बापगाव संघाने मात्र या सामन्यामध्ये कमबॅक केल्याचं म्हणावं लागेल. कारण जोपर्यंत पंडित गोळे खेळपट्टी होतं असं वाटलं होतं की मात्र सामना 3 षटकामध्ये संपन्न होतो की काय. परंतु इथे मात्र लाईन एक्झॅक्टली पावल्या गेलं. फलंदाज बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू शॉट फायनलीकडे निघून गेला. पंचाचा मात्र वाईटचा इशारा. या धावा तुम्ही जर एक्झॅक्टली खर्च केला तर आय थिंक तुमच्या संघाला कदाचित त्या महागात पडू शकतात. आणि पाहू शकाल की या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा स्वेअर चेंडू पाहतात. विश्वासच्या या दुसऱ्या स्पेलमध्ये धावसंख्या 38 वरती पोहोचली गेली. अजूनही मात्र विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि एक्झॅक्टली गोलंदाज सांगतो की चेंडू ट्रॅकला स्पर्श झालाय का. परंतु आमचे दोन्ही ऑफिशियल पंच पाहिले तर त्यांच्याकडे या दांडगा अनुभव आहे. एक्झॅक्टली काय घडलं या जरूर ते मात्र त्या ठिकाणी पाहणीशे करतायत. पंच उमेश केने सर आणि पंच महेंद्र भवर सर. आणि आता मात्र पंचांचा या ठिकाणी हा कॉल आहे की एक्झॅक्टली पाहिजे की चेंडू फलंदाजाला मात्र ब्रश झालाय की नाही. तिसरे पंच आपण या पंच दैवत वेलेकर सर आमच्या सोबतीला आहेत. कारण ज्याप्रमाणे आपण हा सामना पाहतोय एक्झॅक्टली प्रत्येक धाव आणि प्रत्येक चेंडू दोन्ही संघांसाठी मात्र या ठिकाणी महत्वाचे आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी अंपायर्स रिव्ह्यू आहे. इट्स फेअर डिलिव्हरी आहे. यस लिगल बॉल आहे. कारण चेंडू जर आपण पाहिलं तर फलंदाजाच्या अगदी पायाला ब्रश होऊन गेलाय. म्हणजे एक्झॅक्टली हा डॉट चेंडू म्हणजे समीकरणामध्ये आता बदल होईल. धावसंख्या असतील 37 आणि आता विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 7 आणि विजयासाठी 10 धाबींची गरज. सात चेंडू आणि विजयासाठी 10 धाबींची आवश्यकता. जबरदस्त मॅच. अप्रतिम खेळ सध्या आपण पाहत आहोत. हो अजून एक चांगला चेंडूची हाताळली. काय स्पेल पाहतोय आपण विश्वासच्या वतीनं. पहिल्या स्पेल मध्ये आय थिंक कुठेतरी विश्वासनं मात्र 21 धावा जरूर खर्च केल्या होत्या. परंतु दुसऱ्या स्पेल मध्ये पहा फक्त 3 धावा खर्च केल्या. आणि या मॅच मध्ये आता गावदेवी स्पोर्ट बापगाव संघ कमबॅक करतोय. ज्याप्रमाणे एखादा सरडा रंग बदलतोय त्या सरडासारखा हा संघ या सामन्यानं सुद्धा मात्र रंग बदललाय. पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला तर पूर्णपणे वर्चस्व राखत होतो टीम देवरुखपाडा संघानं. परंतु आता मात्र या ठिकाणी जबरदस्त वापसी करत असताना बापगाव संघ मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. 6 मध्ये आता विजयासाठी धाबांची आवश्यकता 10. चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम. आणि इथे मात्र 10 धाबांचा मात्र संरक्षण बापगाव संघाच्या वतीने केला जाईल की 10 धाबांचा पाठलाग देवरुखपाडा संघाच्या वतीने आपल्याला होताना पाहायला मिळू शकेल. दोन्ही जे आपले 12 मॅन आहेत रोजाचे ठोके एक्झॅक्टली वाढताना आपण पाहत आहोत. पाण्याची जरूर इथे मात्र या ठिकाणी मागणी आता मात्र आमचे दोन्ही 12 मॅन करतायत. आणि कारण हे दोन्ही संघाचे स्टेपने आहेत. कारण संघावरती कमी प्रेशर असतो परंतु स्टेपनेवरती जास्त प्रेशर असतो. मग सामना कोणताही असू द्या. 6 चेंडू आणि 6 मध्ये आता 10 धावा वाचवण्यासाठी गोलंदाज दिनेशचा इथं मात्र या ठिकाणी वापर केला जातोय. आतापर्यंत 4 षटकामध्ये 37 धावा जोडल्या गेल्या. 5 विकेट्स गमावले टीम जय अंबिका देवरुखपाडा संघाने. आणि गोलंदाज दिनेश मार्गस्थ होतोय. राऊंड द विकेट मारा करतो. स्टेप मध्ये चुकतोय. या प्रेशर आहे गोलंदाजावरती प्रेशर आहे फलंदाजावरती. परंतु मुलीच प्रेशर नसेल आमच्या ऑफिशियल पंचावरती. कारण अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करण्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तिन्ही पंचांनी चांगली कामगिरी केलेली आहे. नृत्य आहे जय भोलेनाथ चषक 2025 ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाच्या वतीने साकारले जाणारी स्पर्धा. बॅटची टॉप एज चेंडू हवेत. यष्टीरक्षक विजय पाटील चेंडूच्या खाली विकेटचे पतन. आणि या मॅच मध्ये आता मात्र वर्चस्व राखत असताना टीम आई गावदेवी बापगाव
त्यांनी केली होती, आतापर्यंत मात्र पूर्णपणे ते रिलॅक्स होते, परंतु आता मात्र टेन्स मध्ये आलेले आहेत. अगोदर आपल्या पायांवरती उभे होते आणि आता मात्र आपल्या टाचांवरती उभे आहेत. यालाच म्हणतात रंग बदलणारा खेळ. आता चेंडू शिल्लक 5 आणि विजयासाठी 10 धाब्यांची गरज. जबरदस्त इथे मात्र हा सामना रंगतोय. जरूर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत हर्षित आलाय, जो पंडित गोडे यांचा सुपुत्र आहे. वडिलांनी आतापर्यंत चांगलं कार्य केलेलं आहे. 3 षटकार मात्र त्याच्या वतीने आपण पाहिले. 19 धावांचे आपल्या संघाला त्यांनी योगदान दिलं होतं, परंतु आज हर्षद त्या वतीने आता मात्र जरूर त्याच्या संघाला आता मात्र अपेक्षा त्याच्याकडून वाढलेल्या आहेत. लेफ्ट हँड बॅटर आहे. येणारे 5 मध्ये आता विजयासाठी 10 धाबांची गरज. एखादा चांगला फटका आला तर आय थिंक गोलंदाजावरती आपल्याला एक्झॅक्टली प्रेशर पाहायला मिळू शकेल, परंतु दिनेश पाटीलकडे तो चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा मात्र या ठिकाणी कुठेतरी फायदा होत असताना टीम बापगाव संघाला पहिल्या चेंडूवरती जरूर त्याने विकेट प्राप्त केली. 5 चेंडू 10ची गरज. शरीराचा वेध घेणार चेंडू. लाऊड अपील, परंतु हाय फॅक्टर असल्या कारणानं पंचांनी हे अपील फेटाळले आणि एक चेंडू पकडण्यासाठी पहा 3 क्षेत्ररक्षक चेंडूचा मात्र या ठिकाणी पाठलाग करतायत. बॅटची कडा होती, अखेर हर्षदच्या बॅट मधून आलेली ही एक सिंगल धाव आणि आता मात्र पंडितची गोडे यांना मात्र त्या ठिकाणी रिलॅक्स करण्यासाठी आता 12 मेहर सुद्धा त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत की कूल डाउन रिलॅक्स. मैच अभी भी बाकी है, 4 गेंदे अभी भी आने बाकी और 4 गेंदों में जीतने के लिए 9 रनों की जरूरत. काय जबरदस्त कडा संघर्ष. एकाच ग्रामपंचायतीने दोन्ही संघ एकमेकांसमोर आपण पाहतो आणि इथे मात्र पहा जणू काही शिवशक्ती लोणार संघावरती या सामन्याचा प्रेशर जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. 4 मध्ये 9ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा हो फटका अभेद केला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चाललाय, जेल होईल का? हो, वॉट अ कॅच. फलंदाज बाद झाला मिस्टर मंथन आणि आता मात्र विजयासाठी 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज. विजय कमान. हीच परिस्थिती पहिल्या 40 प्लेच्या मॅच मध्ये होती. असं वाटलं की जे बजरंग भावाले संघ किमान 3 षटकामध्ये तो सामना संपेल, परंतु त्यांचा मात्र प्रवास संपन्न झाला. यालाच म्हणतात क्रिकेट. काय खेळ इथे मात्र काय सुरुवात झाली होती जे अंबिका देवरुपाडा संघाची, परंतु अखेर आता शेवटच्या 3 चेंडूमध्ये विजयासाठी 9 धावांची गरज. फलंदाज आला 9व्या क्रमांकावरती सागर. हर्षदच्या सोबतीला जबरदस्त सामना, चित्त तरक लढत. दिनेश पाटील पुन्हा मार्गस्थ होतो राऊंड द विकेटला. हो फटका अभेद केला, परंतु एलिव्हेशन परफेक्टली नाहीये. चेंडू खाली पत्र या ठिकाणी पाहिलं तर वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. रनआउटची संधी आणि अखेर फलंदाज झाला त्या ठिकाणी बाद. समीरला असं सुद्धा वाटलं होतं की हा सामना लवकरात लवकर फिनिश होईल, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती आता सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडूमध्ये आता विजयासाठी 8 धाब्यांची आवश्यकता आणि आता 10व्या क्रमांकावरती आला मिस्टर मयूर. सेकंडला जोडी. काय जबरदस्त खेळ आज. काय चांगला वापसी पलटवार केला टीम गावदेवी स्पोर्ट वालशी संघानं. आज गावदेवी देवीचं दर्शन घेऊन आज संघ या स्पर्धेमध्ये उतरला आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अंबिका मातेचं दर्शन घेऊन जे अंबिका देवरुपाडा संघ या स्पर्धेमध्ये उतरला, परंतु पाहूया कुठल्या संघाला मात्र आशीर्वाद लाभेल या दोन्ही मातेच्या वतीनं. 2 मध्ये 8 फटका अभेद केला. चेंडू चाला लॉंग अपला फिल्डर तिथे तैनात आहेत. सिंगल धाव झाली, पूर्ण केली गेली. ओहो दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि मात्र त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि 2दा पूर्ण 3दा प्रयत्न होतोय आणि 3 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे आता मात्र या चेंडूवरती जर सामना जिंकायचा असेल तर गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे आणि ती क्षमता हर्षदकडे आहे आणि त्याचमुळे त्यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र या ठिकाणी संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर एक्झॅक्टली 42ला 8 अशी आपण परिस्थिती पाहत आहोत. 1 चेंडू शिल्लक. विजयासाठी 5 धाबांची गरज. चेसिंग कंपल्सरी. चौकार आला तर मात्र सामना टाय असेल आणि सामना जर टाय झाला तर मात्र या सामन्यामध्ये गावदेवी स्पोर्ट बापगाव संघ विजय होईल आणि जर षटकार जर आला तर मात्र शेवटच्या चेंडूमध्ये गोल्डन षटकार मारण्याचा पराक्रम इथे मात्र हर्षदने जर केला
तर मात्र जय अंबिका देवरुपाडा संघ या सामन्याला मात्र जरूर जिंकेल आणि पुढे वाटचाल करेल। काय सस्पेन्स आहे या चेंडूचा। दोन्ही संघाचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या। आज क्रिकेटचा विजय झालाय, स्पर्धेचा विजय झालेला आहे। आज माजी सरपंच संतोषजी काकडे साहेबांचा विजय झालाय आणि आज आमच्या आयोजकांचा विजय झालेला आहे। एक चेंडू 5ची आवश्यकता। ज्याला कोणा हृदयाचा विकार असेल तरी मुलीचा चेंडू पाहू नका, काही घडल्यास आमची कमिटी जबाबदार राहणार नाही। एक चेंडू दिनेश मार्गस्थ होतोय, 5ची आवश्यकता। हर्षद इज ऑन स्ट्राइक आणि इथे मात्र चाललाय चांगला चेंडू लीगल आणि सामना जिंकला टीम गाव दिवसभर बापगाव संघाने। सो हार्ड लक पंडित गोडे, हार्ड लक जय अंबिका देवरुखपाडा आणि मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी स्पोर्ट बापगाव। ते नेहमीच येणार आहेत कारण त्यांनी आम्हाला काल सांगितलं की आम्ही पुन्हा या स्पर्धेला भेट देणार आहोत। दासिंग माजी या ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय नेहमी त्यांचा हसमुख चेहरा आपण पाहत असतो। सन्माननीय सुभाजी जाधव साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत। आणि या सामन्यातील आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच ज्यांनी पॅनल्टीवर षटक हाताळलं। एका षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या, 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि अखेर तो खेळाडू आहे संघाचा संघनायक मिस्टर निलेश। जरूर पहिला सामना इथे संपन्न झाला, दुसऱ्या सामन्याला आपण इथे सुरुवात करणार आहोत। नाणेफेकी बालगोपाल सोनालपाडा संघाने बाजूने जरूर लागलेले आहे आणि प्रथमतः त्यांनी 1700 गणाचा निर्णय त्यांनी स्वीकारला आणि एका लाईनअप मध्ये आज संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पावसाळ्याला एंट्री करत असताना काय टेलिकास्ट आहे आणि काय डिसिप्लिन आहे सोनालीपाडा संघाच्या वतीने आपण पाहत आहोत। सर्वजण पहा अगदी मैदानाला दर्शन देत असताना त्यांचा मात्र जरूर आशीर्वाद घेत असताना आणि एका पाठीमागे एक खेळाडू सर्व एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत आणि त्यांच्या विरोधात आता मात्र संघ असेल शिवशक्ती स्पोर्ट लोणाड। आणि जरूर मी उल्लेख केला की मल्हाराची भेट त्याने मात्र जरूर काल घेतलेली आहे। जेजुरीला सर्व संघ ते गेले, खेळाडू घेऊन ते गेलेले होते आणि दोन्ही ट्रॉफी त्यांच्या सोबतीला होते आणि पाऊस केला आता मात्र थेट जेजुरीवरून या स्पर्धेमध्ये आज ते संघ दाखल झालेले आहेत। न्यू जर्सी त्याची आज आपण पाहत आहोत आणि निलेशला विनंती असेल की आपण या सामनावरचा पुरस्कार घेण्यासाठी आज कॅप्टन नॉक इनिंग निलेश कडून आपल्याला पाहायला मिळाली। बॅटच्या साईडने 5 धाबाचं योगदान आणि गोलंदाजीमध्ये पाहिलं तर एका षटकामध्ये 8 धाबा खर्च करत 3 विकेट्स प्राप्त केले। पहा लगेच निलेशला स्कॉल आलाय, त्याचं जरूर तिथे मात्र कौतुक केलं झालंय आणि त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला सध्या तरी एक गोड स्माइल पाहायला मिळत आहे। सन्माननीय देवरुखपाड्याचे या ज्येष्ठ समाजसेवक विष्णूजी पाटील काका आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांच्या शुभ हस्ते आपण जी सुंदर सामनावीराची ट्रॉफी आहे ते आपण इथे देणार आहोत। विष्णूजी पाटील जे देवरुखचे समाजसेवक त्यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देत आहोत। तदनंतर चंद्रकांत भंडारी काका आपल्यामध्ये आलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया गिफ्ट हॅम्पर। काका आपण तो गिफ्ट आहे तो आपण आपल्या शुभ हस्ते द्या, जो आम्हाला डीवाय फाउंडेशनचे उपाध्यक्ष विजयजी दीपकजी केणे यांच्याकडून लाभलेला आहे। तदनंतर माजी ग्रामपंचायतीचे सदस्य डासिंग पर्सनॅलिटी असणारे आमची सुभाजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स देत आहोत आणि तदनंतर जी एनर्जी ड्रिंक आहे मी सन्माननीय बाळरामजी मेहर यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक इथे मात्र आपल्या शुभ हस्ते वितरित करा। सो वेल प्लेड निलेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आज त्याचा जो आनंद आहे तो आता